डे 9 केमिस्ट्री मिशन 6090चा केमिस्ट्रीचा भाग हा आलेला आहे. ओके. काही दिवसांपासून काही मुलं फॉलो करतात आहे. नवीन मुलं देखील आपल्याला जोडली गेली. सो सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि कसे आहात? मजेत ना? जो डायलॉग मी नेहमी बोलतो, पण मध्ये मी बोलतच नव्हतो. सो सगळ्यात महत्त्वाचं की मजेत राहा. अभ्यास खूप चांगला करा आणि उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं की सगळे आय-एम-पी जर तुम्हाला वेळेत हवे असतील, तर सगळ्या सोशल मीडियावरती आपल्याला फॉलो करा सगळ्या अकाउंट्सला. ए-आय दादा आपला क्लास 2 अकाउंट्स आहेत आपले. Instagramला त्याला फॉलो करायला विसरू नका. YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जिथे तुम्ही पाहताय, त्या चॅनलवरती भरपूर काही गोष्टी अपलोड केलेल्या आहेत. त्या जाऊन प्रॉपरली नक्की बघा. ओके, सुरुवात करूया आपण आजच्या दिवसाला आणि जो दिवस आहे 9 चॅप्टर 9 कोऑर्डिनेशन कंपाउंडचा. सो कोऑर्डिनेशन कंपाउंड बऱ्यापैकी ऑप्शनला सोडणारा धडा असतो, असं मुलांचं म्हणणं असतं, पण असं नाहीये. आपण याच्यामध्ये खूप चांगले पेज नंबर वाईज आय-एम-पी काढलेले आहेत. सो कोऑर्डिनेशन कंपाउंडची सगळ्यात पहिली डेफिनेशन्स वरती भर द्या. म्हणजे पेज नंबर 192 आणि 193 वरून कोऑर्डिनेशन कंपाउंडची नक्की डेफिनेशन काय ह्यावरती काम करा. लिगँड्स या शब्दाचा अर्थ समजून त्याचे टाइप्स वरती या लवकर. सो हे सोबतच करा. लिगँडचे टाइप्स आणि त्याचे एक्झाम्पल्स. लेविसची ॲसिड बेस कॉन्सेप्ट जो आहे तो खूप जुना आहे. म्हणजे आधीच्या लेसन्समध्ये पण कव्हर झालेला आहे आणि इथे सुद्धा आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आधीचं रिव्हिजन करायचं असेल तर करा. नाही केलं तरी हा कॉन्सेप्ट चालेल. ओके. कारण आधी ब्रॉन्स्टेड, लॉरी आणि त्या सगळ्या थिअरीज आपण अरेनियसची आणि लेविसची केलेली आहे. आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन बघा. पेज नंबर 196 आणि 197 वरून सगळ्यात महत्त्वाचं की होमोलेप्टिक, हेटेरोलेप्टिक हे जे आहेत 2 शब्द, हे काय आहेत? कशाबद्दल आहेत? हे नीट जाणून घ्या. त्यानंतर आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचरचे रूल्स पहिले नीट करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, की तुम्ही बोलता, की आय-यू-पी-एस-सी नेम कोऑर्डिनेशन कंपाउंडचं देता येत नाही, पण देता येतं हे मी सांगेल तुम्हाला. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करावं लागेल, थोडासा विचार करावा लागेल, डोकं शांत ठेवावं लागेल आणि त्यानंतर ही गोष्ट होणार. त्याशिवाय ही होणार नाही हे मी आत्ताच सांगतो. सो आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचरचे रूल्स व्यवस्थित बनवा. जर तुम्हाला ते रूल्स तुम्ही काढून ए-आय दादाला सुद्धा दिले आणि त्याला सिंपलमध्ये एक्सप्लेन करायला सांगितलं, तरी तो एक्सप्लेन करेल. ओके. सो ती गोष्ट आहे, की तुम्ही ते एक्सप्लेनेशन ए-आय दादाकडून घेऊ शकता किंवा तुम्हाला म्हणजे जिथे पण आवडेल तिथून ते व्यवस्थित पॉइंट समजून घ्या. आपल्याला एक्झामसाठी तयारी करायची. कोण बेस्ट आहे, कोण नाहीये हे सोडून द्या. सो बेस्ट जे तुम्हाला पाहिजे ना, त्या गोष्टींवरती फोकस करा. नेमिंग ऑफ लिगँड्स. लिगँड्सला नावं कशी द्यायची त्याच्यावरती पूर्ण पॉइंट आहे. तो प्रॉपरली करा आणि नेमिंग ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड्स हे 2 ज्या गोष्टी आहेत, ज्या कोऑर्डिनेशन कंपाउंडचं नाव देता आलं पाहिजे आय-यू-पी-एस-सी म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. सो हे त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानुसार तुम्हाला नावं देता आली पाहिजे. एक YouTubeला व्हिडिओ पाहिला ज्याचा तुम्हाला आवडेल त्याचा चालेल. म्हणजे कोणाचा पण कोणत्या पण चॅनलचा तुम्ही त्या पण चॅनलचा पाहिला, त्या पण सरांचा पाहिला तरी इट्स ओके. 197 ते 200 पर्यंत सगळ्यात महत्त्वाचं आयझोमेरिझम. आता आयझोमेरिझम हा टॉपिक जुना आहे, पण ठीक आहे. हा आयझोमेरिझम कोऑर्डिनेशन कंपाउंड्समध्ये प्रॉपरली जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचे टाइप्स खाली दिलेले आहेत. सो मी त्याच्यावरती नाही जाणार. ते तुम्ही टाइप्स प्रॉपरली करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. इनॅन्शिओमिअर्स हे जो शब्द आहे, हा आधी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये सीईटी, बीईटी कॉम्पिटिटिव्हला आलेला आहे. तेव्हा ह्या ह्याच्यावरती थोडासा फोकस प्रॉपरली करा. त्यानंतर इकडे 201 ते 204 वरती काय करायचंय, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीवरती पूर्णपणे लगेच म्हणजे पूर्णपणे बोलतात ना, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी काय हे समजून घ्या. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी अतिशय गरजेची आहे. सो व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीला प्रॉपरली बऱ्यापैकी बघण्याचा प्रयत्न करा. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर हायब्रिडायझेशन. ओके. त्यानंतर क्रिस्टल फील्ड थिअरी काय आहे? ओके. त्यानंतर कलर हा कलरचा जो टॉपिक आहे, तो कलरच्या टॉपिकवरती लवकर येण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं मध्ये-मध्ये स्टार्टिंगपासून सुरुवात केली तर नंतर थोडंसं बोर होतो आपण ह्या लेसनमध्ये. सो बऱ्यापैकी आय-एम-पी पॉइंट्स पकडून एक-एक पॉइंट पकडून चालायचं तुम्हाला. ओके. त्यानंतर बोलतात ना 205 आणि 206 वरती. ओके. सो ह्या पेजेसवरती काय करायचंय? हां, म्हणजे इथे एक आपण सोडल्यात काही गोष्टी. ठीक आहे, ते करू आपण कव्हर. सो इथे तेच फॅक्टर्स अफेक्टिंग वाले कलर कॉम्प्लेक्सेस म्हणजे तेच आहे. ऑक्टा हे हे जे आहे स्प्लिटिंग हे मुलं जरा वाचताना हे त्यांच्या डोळ्यात येत नाही. काय येत नाही मला नाही माहिती. मी बऱ्याच जणांना पाहिलंय, की हे बऱ्यापैकी ते राहून जातं. सो क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग काय, ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग काय, टेट्राहेड्रल स्प्लिटिंग काय हे त्या पेजवरती जाऊन शोधा आणि ते वाचा. वाचलं नाही तरी ए-आय दादाला ते पॉइंट टाका. पॉइंट टाकल्यानंतर त्याच्याकडून तरी मराठीत समजून घ्या. म्हणजे त्याला मराठी समजवायला सांगा, तो मराठी समजवतो अक्षरशः इन मराठी लिहा फक्त. ओके. पुढे गेल्यानंतर म्हणजे पेज नंबर 205, 206 इन मराठी टाकलं ना तुम्ही केमिस्ट्रीच्या पुस्तकात जाऊन सुद्धा, तरी तो खूप भारी समजवतो, खूप भारी. त्याला सिंपलमध्ये सांगितलं ना, एक सिंपल वर्ड टाका. तो पण तुम्हाला खूप भारी शिकवेल. पेज नंबर 207 वरून बायोलॉजिकल त्याचा बेनिफिट्स, हिमोग्लोबिन, क्लोरोफिलबद्दल बोललेत, मेडिसिन्सबद्दल बोललेत, हार्डनेस ऑफ वॉटर, इलेक्ट्रोप्लेटिंगबद्दल बोललेत. सो कोऑर्डिनेशन कंपाउंडचा आपण यूज कुठे-कुठे करतो ते सगळे पॉइंट्स आहेत. त्या पॉइंटनुसार सगळ्या गोष्टी प्रॉपरली करा. इथं 2 पेजेस म्हणजे हे राहिलेत आपले 2 पॉइंट्स राहिलेत.
सो कोऑर्डिनेशन स्पियर काय 194 आणि 195 पेज नंबरवरून सगळ्यात महत्त्वाचं कोऑर्डिनेशन स्पियर काय, काउंटर आयन्स काय, कोऑर्डिनेशन नंबर कसा काढायचा, ऑक्सिडेशन स्टेट इथं आली, डबल सॉल्ट वर्सेस कोऑर्डिनेशन कंपाऊंड सगळ्यात आयएमपी. सो डबल सॉल्ट वर्सेस कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स वरती प्रॉपरली येऊन त्याचा डिफरन्स एका शॉर्ट मध्ये लिहून तिथे चिटकून टाका. वर्नर्स कोऑर्डिनेशन थिअरी ही पण एकदम शॉर्ट करून तिथेच लिहा, जेणेकरून ती पटापट लक्षात राहील. अख्खा पेज वाचायची गरज पडणार नाही पेपरच्या वेळेस सुद्धा. नोट्स अशा पद्धतीने काढा की जेणेकरून तुम्हाला ते बोलतात ना रिव्हिजन करायला सोपं झालं पाहिजे. कारण 16 धडे एक दिवस आधी रिवाइज करायचे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती. सो 16 धड्याला एक दिवस आधी रिव्हिजन करणं म्हणजे त्याचे नोट्स खूप छोटे असले पाहिजे. असं नाही की मी दादा सगळे अख्खा लेसन परत एकदा वाचणार आहे, मी लेसन गो थ्रू करणार आहे. सो लेसन गो थ्रू करायच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप 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 चुकीची आहे ती, की तुम्ही रिव्हिजन करायला खूप मागे सरता. तर रिव्हिजन वरती पूर्ण फोकस करत जा. ओके, पेज नंबर 200 आणि 201 वरून काय करायचंय, तर स्टेबिलिटी कॉन्स्टंट वरती फोकस करा, फॅक्टर्स अफेक्टिंग द स्टेबिलिटी वरती फोकस करा, नेचर ऑफ लिगँड वरती, आणि ही सिरीज जी आहे इर्विंग विलियम्स सिरीज जी आहे त्याच्यावरती थोडासा येऊन विचार करण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण कोणती पण गोष्ट शिकायच्या आधी किंवा पाठ करायच्या आधी त्याच्यावर विचार करायचा. कारण विचार केलेली गोष्ट डोक्यामधून सहज निघत नाही, पण जी सहज तुम्ही घोकमपट्टी करून म्हणजे खूप रट्टा मारून पाठ करतात तर ते बऱ्यापैकी लवकर मेंदूच्या बाहेर होऊन जातं. एक्झाम फोकस बॉक्स कोणता आहे तो बघा. त्याच्यानंतर मिशन 6090चं डेली शेड्यूल काय असतं ते प्रॉपरली बघा. आणि ह्याचे म्हणजे याचे जे हे जे आहेत तुम्हाला हे जे नोट्स आहेत हे आपल्या वेबसाईटवरती आपला क्लास.in वरती अवेलेबल आहे मिशन 6090च्या नावाने. तर तुम्ही फ्री नोट्सच्या टॅबला गेले तर फ्री नोट्सच्या टॅबला गेल्यानंतर तुम्हाला डे वाईज तुम्ही डे सर्च केला किंवा फिल्टरमध्ये सुद्धा पाहिलं तरी होईल. सो आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं, एक पेपर डिस्कस करायचा आहे ह्याच लेसनचा. सो सुरुवात करूया आणि बघूया कोणत्या कोणत्या गोष्टी या लेसनच्या विचारल्या आहेत. ओके, सो कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा 70 मार्क्सचा पेपर आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा 70 मार्क्सचा पेपर आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला आपण एमसीक्यू कडे लक्ष देत नाहीये, आपण सगळ्यात आधी लक्ष देतो सगळ्या मेन पॉईंट्सला. कोऑर्डिनेशन स्पियर तिकडे पण होता, इथे पण आहे. आययुपीएससीचं नाव देता आलं पाहिजे, आधीच सांगितलं होतं. बायडेंटेड लिगँड, लिगँडचे टाइप्स आणि लिगँड काय त्याची डेफिनेशन आणि त्याच्या टाइप्स वरती मी तुम्हाला हे एक आहे की इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा कॅल्क्युलेट करायला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला प्रॉपर करा, पण फॉर्म्युला नका करू, त्याचे एक्झाम्पल्स पण 10-12 करण्याचा प्रयत्न करा. एआय दादाला त्याचे एक्झाम्पल द्यायला सांगा किंवा क्विज पण करायला सांगा. क्विज पण खूप चांगला ऑप्शन आहे एआय दादामध्ये. सो तो एक प्रॉपरली करा. आन्सर पार्ट होत नसेल तर 5 स्टेप मेथड नक्की वापरा एआय दादाची. ठीक आहे बघा, जसं तुम्हाला पार्ट झाला तर इट्स ओके, पण नसेल तर 5 स्टेप मेथड वरून तुम्ही आन्सर पार्ट पण करू शकता. ओके, तो रीड करतो, त्याच्यानंतर तुमचे कीवर्ड्स काढून देतो, कनेक्टर्स देतो, कनेक्टर झाले तर माइंड मॅप देतो आणि आन्सर पार्ट झालं. ओके, दुसरी गोष्ट, नेम द मेटल प्रेझेंट इन द क्लोरोफिल. ओके, 1 मार्काचा प्रश्न आहे, तो डायरेक्टली पाठ केला तरी चालेल. आयसोमेरिझम टाईप विचारले. ओके, सो आयसोमेरिझमचा टाईप विचारले तर ते प्रॉपरली सांगा. आयडेंटिफाय द लेविस ऍसिड, ते पण टाईप आहे. स्पिन नेचर सांगायचं तुम्हाला. ओके, ते खूप म्हणजे ठीक आहे, 1-1 मार्काच्या हिशोबाने चांगले होते. येस, सगळ्यात पहिला मोठा प्रश्न 2 मार्कासाठी, डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सला प्रॉपरली डिफरन्स करायचा आहे, जो आधी पण आपण आयएमपी पॉईंट्स करताना डिस्कस केला होता. पण आता तुम्हाला सगळ्यात पहिला डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा प्रॉपर डिफरन्स करायचा आहे. एका म्हणजे पेज करून तिथेच टेक्स्टबुकमध्ये जिथं तो पॉईंट असेल पेजवाला तिथेच तो लावून टाका. ओके, ॲम्बिडेंटेड लिगँड्स, लिगँडच्याच टाईपवरती आलोय. सो लिगँडचे टाइप्स फार महत्वाचे आहेत. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायला सांगितली, खूप भारी गोष्ट सांगितली. आयझोमेरिझमच्या टाईपला एक्सप्लेन करायला सांगितले. आययुपीएससी नेम द्यायला सांगितले. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, ओके, दॅट इज हे जो टॉपिक येतो तिथे नव्हता तो, हा प्रॉपरली करा. बघा, हे कलरलेस काय तो पण प्रश्न विचारलाय. जॉमेट्रिकल आयझोमेरिझम वरती प्रश्न आहे. हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स एक चांगला प्रश्न आपल्याला भेटला. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर परत तोच आलाय. वर्नर्स थिअरी आधीच आयएमपी सांगितलं होता. एर्विंग विलियमची जी ऑर्डर ऑफ स्टेबिलिटीची थिअरी ती पण इथे प्रॉपरली विचारलेली आहे. पुढे गेल्यानंतर सेक्शन सी मध्ये सगळ्यात महत्वाचं परत व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी व्हीबीटी आलेला आहे. व्हीबीटी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की परत क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग वरती आलेला आहे प्रश्न. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द स्टेबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स वरती विचारले. परत आयोनायझेशन आयझोमेरिझमचं टाईप विचारले. परत आयझोमेरिझम, परत व्हीबीटी, परत लिगँड, कोऑर्डिनेशन नंबर आणि कॉम्प्लेक्स आयनची डेफिनेशन एक्सप्लेन करायला सांगितलेली. पुढे गेल्यानंतर कलर वरती प्रश्न आहे की तुम्हाला कलर एक्सप्लेन द कलर काय त्याचा तो एक्सप्लेन करायचा आहे. डिफरन्स बिटवीन टेट्राहायड्रल स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस, या 2 कॉम्प्लेक्सेसला बऱ्यापैकी हायब्रिडायझेशनच्या कॉन्सेप्टमध्ये काय करायचं, डिफरन्स करायचंय. परत आययुपीएससी नेम विचारलाय, म्हणजे आययुपीएससी नेमला किती प्रायोरिटी दिली यांनी बघा लेसनमध्ये. का त्यानंतर स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज काय, आता हे तर पहिल्यांदाच मुलांनी बघायचा. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज काय, याला शॉर्ट मध्ये पहिलं व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करत जा.
ओके, नंतर खूप मोठा प्रश्न आहे, तो व्यवस्थित वाचा. सेक्शन डी मध्ये बघूया आपण यांनी कशाला प्रायोरिटी दिली. परत इथे जर तुम्ही प्रॉपर पाहिलं तर व्हीबीटीला पहिली प्रायोरिटी आहे. दुसरी परत क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगला प्रायोरिटी दिलेली आहे. आयझोमेरिझमला बऱ्यापैकी सगळे आयझोमेरिझमचे टाइप्स घेतले त्यांनी. त्यानंतर ऍप्लिकेशन वरती खूप भारी भर दिलाय त्यांनी शेवटच्या प्रश्नात. ऍप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेट कंपाऊंड्स कुठे कुठे, बायोलॉजीमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कुठे वापरतो, मेडिसिन्स मध्ये कुठे वापरतो, इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये कुठे वापरतो, आणि हार्डनेस ऑफ वॉटर एस्टिमेट करायला कसं वापरतो. सो प्रॉपरली त्यांनी दिले. शेवटचा प्रश्न 31 वाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर वरती आहे, EN वरती आहे, लेविस बेसिडची इंटरॅक्शन वरती आहे, फॉर्म्युला वरती आहे. म्हणजे बरेच असे 2-3 त्यांनी आयझोमेरिझम सगळे टॉपिक्स एकत्र करून तो प्रश्न बनवलाय. सो डिफिकल्टी पेपरची खूप बॅलन्स आहे. इझी पण प्रश्न आहेत, डिफिकल्ट वाले पण प्रश्न आहे. सो असेच पेपर तुम्ही प्रेडिक्ट करा की 2026 ला हे पेपर असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पेपरचे आन्सर की देखील वेबसाईटवरती अपलोडेड आहे. सो आन्सर की सुद्धा डाउनलोड करा, पेपर सुद्धा डाउनलोड करून घ्या, पेपर सोडवा. असा एक पेपर नाही, हा जरी पाहिला तुम्ही तर ही जी डिफिकल्टी आहे ही डिफिकल्टी बॅलन्स वाली. याच्यामध्ये इझी मोड पण आहे, मीडियम मोड पण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्स मोड पण आहे. सो 3 पेपर आहे. सो प्रत्येक लेसनचे 3-3 पेपर आपण बनवलेले आहेत. सो हे सगळे अपलोड केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे सगळं तुम्हाला वेबसाईटवरती एकदम सिंपल स्टेप्स मध्ये भेटतं. IMP बोर्ड पेपर्सच्या तिथे डाउनलोड नावरती जायचं. डाउनलोड नावरती गेल्यानंतर तुम्हाला सेक्शन्स भेटतात, चॅप्टर वाईज आणि क्लास वाईज. टॉपरचे पेपर देखील त्याच्यावरती आहे. सगळे पेपर एकदा बघा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी करू शकता. हे पेज वाईज IMP जे आहे ते तर फ्री नोट्सच्या टॅबमध्ये अवेलेबल आहे. सो तिथून पटकन डे टाका, डे 7 केमिस्ट्री किंवा केमिस्ट्रीला फिल्टर करून ते तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे डे वाईज, सॉरी हे 9 आहे तर 9चं तुम्ही प्रॉपरली शेड्यूल डाउनलोड करू शकता. ओके, फिजिक्सचा व्हिडिओ आजचा पाहिला नसेल तर डे 9चा फिजिक्सचा पण व्हिडिओ बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागचे राहिले असतील आणि उद्याचा येणारा बघायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं की उद्या मी येतोय, तुम्ही पण वेळेत या, जेणेकरून लेट नाही झालं पाहिजे दोघांना पण, मला पण आणि तुम्हाला पण. बरोबर की नाही, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही.